वेगळ्या फलकाच्या माध्यमातून असे हे बांधव आपली भावना व्यक्त करतात. कुठून आलाय पाहुणं? धाराशिववरून. कधी आलाय? परवा दिवशी. कशाने आलाय? ट्रेनने आलोय. बरं. काय आहे जारांगे साहेब पाटील तिथं बसल्यात, शासनाची काय मानसिकता आहे? देईल का आरक्षण? त्यांचा बापाला द्यावं लागेल. आपण आता बघा तुम्ही मागलं इतकं मोठं आरक्षण केलं, समाजाचा इतका पाठिंबा आहे. 5 पट आहे ह्या वेळेस. ह्यावेळेस 5 पट आहे. आरक्षणाची खरंच गरज आहे का? गरज आहे आम्हाला. बरं. शिक्षणाच्या क्षेत्रात आम्हाला गरजवंत मराठ्यांना गरज आहे. जे असतील ते मोठे ते त्यांना लग लागतं. बरं बरं. तुमची मुलं कितवीला आहेत? माझी एक 10वीला आहे आणि एक 7वीला आहे. बरं. त्यांना काय शब्द दिलाय? आता बाप म्हणून मुंबईला आलाय. काय नाही, माझ्या मुलांनी उद्या स्वाभिमानानं सांगावं. विचारलं मुलांनी, जरांगे पाटील आरक्षणासाठी लढा देत होता त्यावेळेस तुम्ही कुठं होता म्हणलं तर आम्ही काय उत्तर द्यायचं त्यांना, यासाठी आम्ही आलेलं. आता तुम्ही बघताय इथं सगळे ह्यांनी स्टॉल बिल बंद केलेले, तर ते जाणून बुजून केलेलं आहे. बामणी दोषाचे सरकार आहे. सगळ्यांना नोटिसा दिल्यात. पोलिसांनी दंडुकीशाही करून खाऊ गल्ले या आझाद मैदानच्या बाजूच्या सगळ्या बंद ठेवलेत त्यांनी, हॉटेल रेस्टॉरंट सगळे. तरीही जेणेकरून गैरसोय व्हावी समाजाची आणि लोकांनी परत जावं यासाठी सरकारने केलेला हा डाव आहे. म्हणजे ही आंदोलन मराठी एवढा 8-8 दिवस उपाशी राहतील पण मागं हटणार नाहीत एवढी आम्हाला गॅरंटी आहे. मराठा एवढा लेचा प्याचा नाही. लेचा पेचा नाही. महाराष्ट्र आम्ही घडवलाय साहेब, आणि त्याच स्वराज्य आम्ही मराठ्यांनी निर्माण केलंय. पण त्यांच्यावर आता ह्या शासनाने वेळ काय आणली आहे? काय हाणून पाडतो की आम्ही, हाय आमच्यात धमक तेवढी. काय नाव आहे तुमचं? करोडो मराठे आहेत, करोडो मराठे. आज बघतोय आपण मुंबईमध्ये सगळीकडे गाड्या, आणि पावसाच्या कालच्यापेक्षा आणखीन वाढलेत आज साहेब. जे गाड्या पाठीमागं अडकलेल्या ते सगळ्या गाड्या आलेत आज. येत आहेत, अजून बी येत आहेत. आता जी घरात बसलेत मराठी त्यांना काय सांगतात? काय नाही, त्यांनी आता घरात बसलेत, त्यांनी सोशल मीडियाच्या ह्याच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी योगदान द्यावं. कारण हे शासनाची मीडिया दाखवत नाही आहे. आपल्या समाजानं आपली सोशल मीडिया सक्षम करावी हीच विनंती आहे सगळ्यांना, आणि ज्यांनी त्यांनी आपापल्या जागेवर योगदान द्यावं. हो. तुमचं नाव काय सर? राजू यादव, धाराशिव. खूप मार्मिक. नक्कीच आपला जे लढा चाललाय आपण त्यात यशस्वी होऊ. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.